मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत घाटकोपर पूर्व इथं माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर इथल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन झालं। गेल्या 45 वर्षांपासून विदारक स्थितीत राहणाऱ्या इथल्या रहिवाशांचं स्वप्न लवकरच सत्यात उतरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात SRA आणि MMRDA यांनी एकत्रितपणे हाती घेतलेला हा पहिला प्रकल्प असून वेगानं त्याचं काम केलं जाईल असं ते म्हणाले। 2 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली। पहिल्यांदा प्रयोगात्मक SRAच्या सोबत MMRDA जोडण्यात आलं आणि हा पहिला प्रकल्प असा आहे की SRA आणि MMRDAने मिळून हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला। मला MMRDA आणि SRAला सांगायचं आहे, 3ऱ्या वर्षाच्या भाड्याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे, पण ते देण्याची वेळ आणू नका। 2 वर्षात हे काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे। आमचे जे नागरिक आहेत ते 2 वर्षामध्ये इथे पुन्हा राहायला आले पाहिजे। या वेगानं या ठिकाणी काम झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। केवळ घरच नाही तर इतर सर्व पायाभूत सुविधाही इथं दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं। समूह पुनर्विकास योजनेअंतर्गत झोपडपट्ट्यांचा विकास करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्यासाठी 50-50 एकरांचे समूह निश्चित केले आहेत असं त्यांनी सांगितलं। धारावीतल्या 10 लाख लोकांना पुढच्या 7 वर्षात त्यांच्या हक्कांच्या घरांमध्ये राहता येईल, तसंच त्याच ठिकाणी 2 लाख लोकांच्या रोजगाराची व्यवस्थाही केली जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं। विरोधकांनी त्यांनी केलेलं एक काम दाखवावं अशी टीका करत केवळ भाषणं करून समस्या सुटत नाहीत, त्या सोडवण्याचं काम आमचं सरकार करत आहे असं फडणवीस म्हणाले। या पुनर्वसन योजनेत सुरू असलेल्या काही खटल्यातूनही मार्ग काढून संपूर्ण विकास करू अशी ग्वाही त्यांनी दिली। या भागातल्या रहिवाशांना निश्चित वेळेत चांगल्या दर्जाचं घर मिळेल असा शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला। येत्या 3-4 वर्षात या संपूर्ण परिसराचा कायापालट करून 17,000 कुटुंबांच्या आयुष्यात कायम दिवाळी आणू असं ते म्हणाले। पुढील 3-4 वर्षामध्ये या संपूर्ण परिसराचा कायापालट होईल। 17,000 कुटुंबाचे आयुष्य उजळून निघेल। पुढल्या आठवड्यात दिवाळी आहे, परंतु तुमची इथल्या रहिवाशांच्या आयुष्यातली आजच खरी दिवाळी या ठिकाणी होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हा प्रकल्प मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणार असेल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले। सर्व अडचणी दूर करून आम्ही हा प्रकल्प वेळेत पूर्ण करू असं त्यांनी सांगितलं। हा प्रकल्प हा फक्त घर देण्यापुरता नाही तर श्रमाला सन्मान देणारा, सामाजिक न्याय साधणारा आणि मुंबईला झोपडपट्टी मुक्त करणारा आहे। माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्वसन योजना भविष्यातील सर्व झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी आदर्श ठरेल।